मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. विटेकरांनो, फक्त तुमच्यासाठी श्री सिद्धिविनायकची सर्वात स्वस्त अत्याधुनिक कार्डियक अँब्युलन्स, अनुभवी डॉक्टर आणि आरोग्य सेवकांच्या उपस्थितीत 24 तास उपलब्ध. सांगली आणि कराडसाठी केवळ 6,000 तर कोल्हापूरसाठी केवळ 9,000 रुपयात कार्डियक अँब्युलन्स उपलब्ध. विटेकरांनो, सर्वात स्वस्त अँब्युलन्स सेवेसाठी स्क्रीनवरील नंबर आत्ता सेव्ह करा. विटा शहराला होर्डिंगच्या विळख्यातून मुक्त करण्याच्या दिशेने पालिकेने महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय. विटा पालिकेने शहर बॅनर मुक्त करण्यासाठी ऐतिहासिक निर्णय घेतलाय. आमदार सुहास बाबर यांच्या निर्देशानंतर पालिकेने ऐतिहासिक ठराव घेतलाय. डिजिटल फलक मुक्त होण्याचा निर्णय घेणारे विटा हे महाराष्ट्रातील पहिलेच शहर ठरलंय. त्यानुसार शहरातील बॅनर फ्रेम हटवण्यासाठी प्रशासनाकडून धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. काही वर्षापूर्वी एक IPS अधिकारी विट्यामध्ये आले होते आणि ते अधिकारी उतरले, नाव घेणं बरोबर नाही त्यांचं, आणि त्यांनी असं मत व्यक्त केलं होतं, आम्ही पण लांब बसून ऐकत होतो, ज्यांची पात्रता नाही, ज्यांची लायकी नाही, अशी माणसं फोटो लावतात आणि मी कोणतर आहे हे समाजावरती बिंबवण्याचा प्रयत्न करतात. हा डिजिटल दहशतवाद आहे. खरं सांगू तुम्हाला, मळमळल्यासारखं होत होतं. सुहास बाबाचा जरी डिजिटल बघितलं तरी मला मळमळतं, असं माझी परिस्थिती. सुहास बाबर असा आहे, सुहास बाबर तसं आहे, काय गरज नाही. सुहास बाबर चांगला असेल तर माणसांना कळेल. विटा शहराला डिजिटल फलक, अनधिकृत बॅनर आणि होर्डिंगच्या विळख्यातून मुक्त करण्याच्या दिशेने विटा पालिकेने ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत संपूर्ण विटा शहर डिजिटल फलक मुक्त करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. या निर्णयामुळे डिजिटल फलक मुक्त होण्याचा निर्णय घेणारे विटा हे महाराष्ट्रातील पहिलेच शहर ठरले आहे. काही दिवसांपूर्वी आमदार सुहास बाबर यांनी शहर डिजिटल फलक मुक्त करण्याबाबत विटा पालिकेला स्पष्ट निर्देश दिले होते. त्यानंतर प्रशासनाने तातडीने हालचाली करत हा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वसाधारण सभेत मंजूर केला. लोकनेते हनुमंतराव पाटील सभागृहात झालेल्या सभेला नगराध्यक्षा काजल म्हेत्रे, उपनगराध्यक्ष अमोल बाबर, मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील तसेच सर्व नगरसेवक उपस्थित होते. सभेत तब्बल 25 विविध विषयांवर चर्चा करून मंजुरी देण्यात आली. मात्र शहराला डिजिटल फलक मुक्त करण्याचा निर्णय हा सर्वसाधारण चर्चेचा आणि ऐतिहासिक ठरला. या निर्णयानुसार शहरातील बॅनर आणि जाहिरातींसाठी उभारण्यात आलेल्या लोखंडी फ्रेम हटवण्याची धडक मोहीम सुरू करण्यात आली असून संपूर्ण शहर बॅनर मुक्त करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण थांबवणे, वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत फलकांवर नियंत्रण आणणे आणि शहराचे सौंदर्य जपणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. नगरपालिकेच्या या निर्णयामुळे विटा शहर स्वच्छ, सुबक आणि नियोजनबद्ध शहरांच्या दिशेने आणखीन एक महत्त्वाचे पाऊल टाकत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. कालच नगरपालिकेनं सर्वसाधारण सभेत ठराव केला की विटा शहर हे राज्यातील पहिलं डिजिटल मुक्त शहर आहे. त्या अनुषंगाने तुमची सूचना होती? हां, माझी सूचना होती, कारण वस्तुस्थिती सांगायला पाहिजे असं मला वाटतं. काही वर्षापूर्वी एक IPS अधिकारी विट्यामध्ये आले होते. आम्ही त्यावेळेला विरोधी बाकावरती होतो आणि मुख्यमंत्री कार्यक्रमाला येणार होते आणि ते अधिकारी उतरले, नाव घेणं बरोबर नाही त्यांचं. ते आपल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात ते उतरले आणि खूप सारे डिजिटल पोस्टर लागले होते आणि त्यांनी असं मत व्यक्त केलं होतं, आम्ही पण लांब बसून ऐकत होतो, की हा डिजिटल दहशतवाद आहे. ज्यांची पात्रता नाही, ज्यांची लायकी नाही, अशी माणसं फोटो लावतात आणि मी कोणतर आहे हे समाजावरती बिंबवण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यानंतर परत मग तो दहशतवाद तयार होतो त्या डिजिटल याच्यातनं. त्यामुळं आणि गेल्या 3-3.5-4 वर्षांमध्ये त्या डिजिटल फ्लेक्सचं धोरण कुठे अवलंबलं गेलं नाही. जे नगरपालिकेचे जागा होत्या तिथं न लावता कुठे आणि किती बोर्ड लावाय, म्हणजे खरं सांगू तुम्हाला मळमळल्यासारखं होत होतं.
मी सुहास बाबाचा जरी डिजिटल बघितलं तरी मला मळमळतं, असं माझी परिस्थिती आहे. आणि मला असं वाटतं की काही त्याचा उपयोग नसतो. मला तिची सगळी माहिती घेतली. नगरपालिकेचं उत्पन्न 1 लाख रुपये होतं फक्त त्यातनं. मग 1 लाखासाठी एवढं शहराचं विद्रुपीकरण करायचं आणि नको त्या लोकांचे पोस्टर त्यांनी काय तर सांगायचं की मी अमुक आहे, मी तमुक आहे, सुहास बाबर असा आहे, सुहास बाबर तसं आहे. काय गरज नाही. सुहास बाबर चांगला असेल तर माणसांना कळेल. त्यामुळं आम्ही असा निर्णय घेतला की सद्यस्थितीमध्ये पुढचं धोरण ठरत नाही तोपर्यंत डिजिटल फ्लेक्स लावायचे नाहीत. आणि ज्यावेळेला पुढचं धोरण ठरलं त्यावेळेला मी असं सांगितलं की काही जागा अशा आयडेंटिफाय करा की ज्याचा त्रास ह्या शहरातल्या सामान्य माणसांना ट्रॅफिकला होऊ नये. आणि युनिपोलर म्हणजे एकाच पोलवरती त्याचं स्ट्रक्चर असतं असे सुंदर डिजिटलचे काही झोन करा आणि त्या ठिकाणी परवानगी द्या. सध्या माझी नागरिकांना विनंती आहे की कुणीही डिजिटल पोस्टर लावू नये. थोडं शांतता शहरात हळूहळू निर्माण करूया. पोस्टर लावणे अशी माझी विनंती. नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स, कटरे सराफ. पत्ता सराफ पेठ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक ते धडक.